छानशी अशी सकाळ झालेली आहे. असं मस्त सगळीकडे हिरवं हिरवंगार दिसते आणि फ्रेश वातावरण आहे आज, पण थोडीशी गरमीसुद्धा आहे. चला तर मंडळी, तर आज आपण बनवणार आहोत खेकड्याचं कालवण, त्याचबरोबर चांद पापलेट मासा फ्राय. तर सगळ्यात आधी आहे ना, मासा साफ करून घेतला होता आणि त्याचबरोबर ह्या माशामध्ये अशी गाबोळीसुद्धा होती. तर सर्वात आधी मासा साफ करून घेतल्यानंतर त्याला असे साईडला कट करून घेतले होते आणि स्वच्छ पाण्यातून मासे मी धुवून घेतले होते. तर खेकड्याचं कालवण बनवण्याआधी मी मासे मॅरिनेशन करून घेणार आहे, जेणेकरून त्यामध्ये मसाला जो आहे मॅरिनेशन केलेला तो छान असा आतपर्यंत मुरेल आणि त्यामुळे मासे जास्त टेस्टी लागतील. तर मॅरिनेशन करण्यासाठी सर्वात आधी मी 2 ते 3 चमचे हिरवं वाटण घेतलं होतं. त्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाले टाकायचे आहेत आणि त्याचबरोबर चवीनुसार मीठ, थोडासा घरगुती मसाला टाकून असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ह्यानंतर ह्यामध्ये कोकम आगळ ॲड करायचं आहे. लिंबाचा रस असू दे, कोकम आगळ असू दे, तुम्ही काहीही ॲड करू शकता आणि हाताने सर्व मसाला असा मिक्स करून घ्यायचा. आणि मग आपण हा सर्व जो मसाला आहे ना, तो आता माशाला लावून घेऊया. हिरव्या वाटणाचा उपयोग करून मासे फ्राय केले ना मॅरिनेशन करताना, तर खूप जास्त चव येते माशांना. तर हिरवं वाटण कसं तयार करायचं ह्याचा व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की बघून घ्या एकदा. मासे मॅरिनेशन करून आता साईडला ठेवून देणार आहे आणि आता खेकड्याचं कालवण बनवायचं आहे. तर त्याआधी सर्वात आधी खेकडे आहे ना कसे साफ करायचे ते मी तुम्हाला दाखवते. आणि ह्यामध्ये काही चुकत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी पहिल्यांदाच खेकडे घरी आणले होते आणि त्याचं कालवण बनवण्याचा विचार केला होता. मी सगळ्यांकडून ऐकलं होतं की खेकडे चवीला खूप छान लागतात आणि पण कधी घरी आणून असं खाणं कधी जमलं नव्हतं. तर त्यामुळे म्हटलं की आज आपण बनवूयात खेकड्याचं कालवण. तर सगळ्यात आधी आहे ना खेकडे मी असे साफ करायला घेतले. खेकडे कसे साफ करायचे ह्याचं कन्फ्युजन होतं मला, तर मी मावशींनाच विचारलं होतं तिकडे खेकडे घेताना आणि त्यांनी मला सांगितलं होतं, दाखवलं होतं साफ करून. त्याच पद्धतीने मी घरी हे सर्व खेकडे साफ करून घेतले होते. खेकड्यांचा हा जो साफ केलेला भाग आहे ना, हाच आपण कालवणामध्ये वापरणार आहोत. तर आता हे मी एका भांड्यात ठेवून देते साईडला. आणि ह्यामध्ये एक गाबोळी असलेला खेकडासुद्धा आपल्याला भेटला होता. तर या खेकड्याला आहे ना बरीचशी नावं असतील अजून. ह्याला कावारीसुद्धा असं नाव आहे, ते आपल्या एका ताईकडून मला कळलं होतं, त्यांनी कमेंटमध्ये सांगितलं होतं. तर अशी बरीचशी नवीन नवीन नावं मला तुमच्याकडून ऐकायला मिळतात आणि मला खूप असं भारी वाटतं, कारण की आपल्यालासुद्धा काहीतरी वेगळं असं नाव ऐकायला मिळतं. तर सगळ्यात आधी आहे ना एक एक करत आता मी हे सर्व खेकडे असे साफ करून घेतले. ह्याच्या साईडचा जो भाग असतो ना, जी घाण असते, ते सगळ्यात महत्त्वाचं असतं काढून घेणं. तर हे पूर्ण काढून घ्यायचं आहे तुम्हाला हाताच्या साहाय्याने. आणि आता हा पूर्ण खेकडा आपला साफ करून झालेला आहे. ह्याचे असे 2 तुकडे हातानेच करून घेऊ शकता, कारण की हे आकाराने छोटे होते. मोठे असतील तर तुम्हाला चाकूचा वापर करावा लागेल. खेकडे साफ करून घेतले होते सर्व आणि आता कालवणाची तयारी करायची होती. त्याआधी इथे मी वाटण तयार करून घेणार आहे. एक उभा कापलेला कांदा सगळ्यात आधी तव्यावरती छान असा थोडंसं तेल टाकून मी परतवून घेतलं होतं आणि कांदा परतवत असताना त्यामध्ये 2 चमचे जिरेसुद्धा मी ॲड केले होते. कांदा छान परतवून झाल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेतलं आणि आता इथे 2 ते 3 चमचे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे, बारीक किसलेलं. ते सुद्धा मी छान असं भाजून घेणार आहे. आणि सुकं खोबरं भाजून घेत असतानाच त्यामध्ये मी कढीपत्ता टाकला होता. कढीपत्त्याचा सुद्धा छान असा फ्लेवर वाटणामध्ये उतरतो आणि कालवणाला खूप अशी छान चव येते. सुकं खोबरं भाजून झाल्यानंतर ते सुद्धा मी ताटात काढून घेतलं. आता हे सर्व थंड करून घ्यायचं आहे आणि मगच ह्याचं वाटण करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये. तर इथे स्वच्छ धुतलेले खेकडे तयार होते. त्याचबरोबर इथे भाजलेला जो मसाला आहे ना, तो तयार होता. 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक कट करून घेतले होते. एक एक करत आता सर्व मिक्सरच्या भांड्यामधनं मी बारीक वाटून घेणार आहे. सर्वात आधी ह्या ज्या छोट्या छोट्या नांग्या आहेत ना, ह्या मिक्सरच्या भांड्यामधनं मी अशा बारीक करून घेणार आहे आणि त्याचं जे रस असतं ना, ते एका आपण वाटीमध्ये काढून घेऊयात. हे नांग्या मी नाही टाकणार आहे, म्हणजे वाटून नाही घेणार आहे. हे डायरेक्ट कालवणामध्येच आपण वापरणार आहोत. तर चला, इथे मी थोडंसं आहे ना गाळून घेतलं होतं पहिल्यांदा असं फिरवून आणि त्यानंतर पुन्हा पाणी टाकून छान असं पुन्हा मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आणि गाळणीच्या साहाय्याने गाळून घेतलं. तर आता इथे जे रस आहे ना, तो आपला एका वाटीत काढून घेतला होता. चोथा फेकून द्यायचा आहे आणि ह्याचा उपयोग आपण कालवणामध्ये करणार आहोत आणि त्यामुळे कालवणाला छान अशी चव येणार आहे. आता हे सुद्धा वाटण आपण बारीक करून घेऊयात मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून. तर मंडळी, आता इथे आपलं सर्व साहित्य तयार होतं. खेकड्याचा जो
नांग्यांचा रस्सा आहे ना तो, त्याचबरोबर टॉमॅटोची पेस्ट, स्वच्छ धुतलेले खेकडे, हिरवा वाटण आणि त्याचबरोबर कांदा आणि खोबऱ्याचं वाटण. तर आता हे सर्व आपलं तयारी झालेली आहे. आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. सगळ्यात आधी आहे ना पॅनमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे आपल्याला. 2 मोठे चमचे तेल टाकलं तरी चालेल आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला 2 चमचे हिरवं वाटण टाकून छान असं परतवून घ्यायचं आहे. हिरवं वाटण परतवून झाल्यानंतर त्यामध्ये टॉमॅटोची पेस्ट आपण ॲड करूयात. टॉमॅटोची प्युरी किंवा पेस्ट जे पण काही तुम्ही बोलता ते सुद्धा ह्यामध्ये ॲड करून छान असं दोन्ही एकत्र करून परतवून घेऊयात. टॉमॅटोची पेस्ट छान अशी परतवून झाली का त्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण आपल्याला टाकायचं आहे आणि हे आता सर्व पुन्हा छान असं एकत्रित करून आपल्याला छान असं तेलावरती परतवून घ्यायचं आहे. एक 2 मिनटं झाकून मसाले छान असे शिजवून घेतले होते. थोडंसं तेल सुटायला लागलं की झाकण काढून घ्यायचं. आता ह्यामध्ये कोरडे मसाले टाकायचे आहेत आपल्या आवडीनुसार. लाल तिखट, हळद, घरगुती मसाला, त्याचबरोबर थोडासा कढीपत्ता आणि चवीनुसार मीठ. हे सर्व पुन्हा छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही बघू शकता मसाल्याला किती छान असा रंग सुटला होता आणि त्याचबरोबर तेलही छान सुटलं होतं, म्हणजे मसाला शिजून आपला तयार झाला होता. आता ह्यामध्ये जे स्वच्छ धुतलेले खेकडे आहेत ना ते ॲड करून घेऊयात आणि हे सर्व पुन्हा आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 1-2 मिनटं नुसतं मसाल्यामध्ये झाकून आणि याला शिजायला ठेवूयात आपण. आता इथे एक वाफ दिल्यानंतर इथे आपला मसाला छान असा शिजून तयार झाला होता आणि खेकडेसुद्धा छान असे परतले गेले होते. आता ह्या स्टेपला आपल्याला आपल्या आवडीनुसार गरम पाणी ॲड करायचं आहे. जेवढी तुम्हाला करी पाहिजे, घट्ट पाहिजे, पातळ पाहिजे त्या हिशोबाने. तर इकडे आहे ना तुम्ही एक टीप लक्षात ठेवा, ते म्हणजे कालवणामध्ये कुठलंही कालवण असू दे त्यामध्ये आहे ना जर तुम्ही पाणी ॲड करत असणार ना ग्रेव्हीसाठी तर नेहमी गरम पाणीच ॲड करत जा. त्यामुळे कालवणाला छान अशी चव येते आणि सर्व कालवण जे आहे ते सर्व एकत्रित छान असं शिजून तयार होतं. यामध्ये थोडंसं कोकम आगळ टाकलेलं आहे. त्याचबरोबर नांग्याचा जो रस्सा आहे ना तो हळूच असा टाकायचा आहे, ढवळायचा नाही आहे आणि ही वाळू वाटीमध्ये अशी खालती राहते. तर आता पुन्हा एक झाकण देऊन कालवण छान शिजून घ्यायचं आहे. तर इथे आपलं खेकड्यांचं कालवण तयार झालं होतं. मी माझ्या पद्धतीने रेसिपी बनवलेली आहे, तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की सांगा. तर इथे आपलं कालवण शिजून तयार झालेलं होतं आणि रंग पण बघू शकता तुम्ही किती छान आणि सुरेख आला होता. वरतून थोडीशी कोथिंबीरसुद्धा मी टाकली. कालवण तयार झालेलं आहे. आता कालवणासोबत भाकरी खायची मजाच काही वेगळी असते, म्हणून मी इथे ज्वारीच्या भाकरी बनवून घेतल्या होत्या. तर सर्वात आधी आहे ना पीठ मळून घेतलेलं होतं. तर आता एक एक करत भाकरी छान असे थापून घेऊयात आणि मस्त शेकून घेऊयात गरमागरम. काही जण वेगळ्या पद्धतीने सुद्धा भाकरी बनवतात, जसं की गरम पाण्यामध्ये पीठ छान असं शिजवून घेतात, जसं आपण तांदळाच्या पिठाची उकड करतो ना त्याच पद्धतीने. ज्वारीचा असू दे, नाचणीचा असू दे, त्या पद्धतीने सुद्धा भाकरी बनवतात काही जण. पण आम्ही असे थापूनच बनवतो. म्हणजे मी माझ्या आईला बघत आलेली आहे, ती सुद्धा अशी छान अशी थापून बनवायची भाकरी. तर मी सुद्धा त्याच पद्धतीने बनवण्याचा प्रयत्न करते. तिच्या एवढी छान जमत नाही मला, पण आपला एक छोटासा प्रयत्न करत असते मी. तर इथे भाकरी आपली छान अशी फुगून तयार झाली होती. भाकरी फुगली, चपाती फुगली तर समजायचं ती छान अशी शिजून तयार आहे. तर इथे आपलं सर्व मेनू जो आहे ना तो तयार झाला होता. मासेसुद्धा मी छान असे फ्राय केले होते. तर आता आपण जेवणाचा ताट वाढायला घेऊयात.
गरमागरम खेकड्याचं असं कालवण, त्याचबरोबर सॅलड आणि गरमागरम ज्वारीची भाकरी. अजून काय पाहिजे मंडळी? आपल्या इथे जेवणाचं ताट मस्त तयार झालं होतं. ज्यांना भूक नसेल ते सुद्धा तुटून पडतील ह्या मेनूवरती, मी 100% तुम्हाला सांगते. तर असा हा मेनू. त्याचसोबत इथे चवीला आपल्याला मासा फ्राय केलेला जो आहे ना, तो सुद्धा घ्यायचा आहे. आणि मासा खूप छान असा फ्राय झाला होता, कारण की मसाले जे आपण मॅरिनेशन करून ठेवले होते ना, ते आतपर्यंत मुरले गेले होते माशामध्ये. तर आता एवढा भन्नाट मेनू झाला होता ना की काय विचारू नका. घरामध्ये सगळ्यांना खूपच आवडली चव कालवणाची, फ्राय केलेल्या माशाची. तर तुम्ही पण रेसिपी नक्की ट्राय करून बघा मंडळी. आणि खेकड्याची कालवणाची रेसिपी कशी वाटली तुम्हाला ते सुद्धा मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि त्याचबरोबर तुम्हाला जर आपल्या चॅनलवरचे व्हिडिओ आवडत असतील ना, तर व्हिडिओला लाईक करायला नका विसरू. आणि चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर तेही करून घ्या. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू. काळजी घ्या. बाय.